विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये सध्या लॉबिंग सुरू आहे। तर ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे। नाशिकमधून हेमंत गोडसे, सईद खान हे इच्छुक आहेत। जळगावमध्ये गुलाबराव पाटील त्यांच्या मुलासाठी इच्छुक आहेत। तर हिंगोली, परभणीसाठी अभिमन्यू खोतकर हे इच्छुक आहेत। हिंगोली आणि परभणीत विप्लव बाजोरिया सुद्धा इच्छुक असल्याचं कळत आहे। संभाजीनगरमधून राजेंद्र जंजाळ यांची चर्चा सुरू आहे। तर रायगडमधून विकास गोगावले हे इच्छुक असल्याचं कळत आहे। एकदा आपण पाहूया शिवसेनेकडून कोण कोण नेमके इच्छुक आहेत। रवींद्र फाटक ठाण्यामधून इच्छुक आहेत। नाशिकमध्ये हेमंत गोडसे, तर गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी इच्छुक आहेत। जळगावमधून सईद खान यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। जळगावमधून तर हिंगोली, परभणी या ठिकाणाहून अभिमन्यू खोतकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर रायगडमधून महत्त्वाचं नाव पुढे येते ते म्हणजे विकास गोगावले। पुढे विप्लव बाजोरिया सुद्धा इच्छुक असल्याचं शिवसेनेकडून कळते। हिंगोली, परभणीसाठी तर छत्रपती संभाजीनगरमधून राजेंद्र जंजाळ हे इच्छुक आहेत।